जर तुम्हाला सोयाबीनची 30 भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। हेल्दी आणि छान अशी रेसिपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। गरम पाणी घेतलेलं आहे मी, त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता 2 वाट्या सोयाबीन जे असतं ना सोयावड्या ते टाकणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला अर्धा तास त्याला झाकून ठेवायचं आहे। ते छान असं पाण्यामध्ये मुरतं, म्हणजे पूर्ण पाणी ते सक करून घेतं। त्यानंतर आपण व्यवस्थित ते पाणी पिळून काढायचं आहे। एकदम सॉफ्ट अशा ह्या वड्या होतात। बिलकुल आपल्याला पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे। त्यातलं सर्व पाणी आपल्याला व्यवस्थित निचरून काढायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ते वड्या ज्या आहे ना मिक्सरमधून काढून घेऊ। मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडंसं म्हणजे 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे। ते बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। छान असं मी मिक्सरमधून काढलेलं आहे। त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे टाकलेले आहेत। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती टाकून घेऊ आपण। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे मी, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला टाकलेला आहे 1 चमचा। त्यानंतर हे धने आहेत, अख्खे धने थोडेसे मी चेचरून घेणार आहे खलबत्त्यामध्ये। अगदी जाड असे ठेवायचे आहे आपल्याला, म्हणजे एका धन्याचे 2 भाग असे झाले पाहिजे, बस एवढंच करायचं आहे, बारीक नाही करायचं। तुम्हाला दाखवते मी वाटून झाल्यानंतर, बघा अशा पद्धतीने। आता आपण हे सर्व जे धने चेचरून घेतलेले आहे ना ते व्यवस्थित आपण त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे, अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला, त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच ते एकदम असं भिजून जातं। तुम्ही बघा पाण्याचं म्हणजे बिलकुल असं गरज नाही लागली। थोडंसं जर वाटलं ना तुम्हाला तर अगदी थोडंसं शिंपडायचं पाणी, आपण जास्त नाही हे करायचं, त्याला एवढी अशी गरज नाही लागत। पण तरी जर असं वाटलं ना तर ह्या पद्धतीने आपण बघा, मी किती अगदी कमी पाणी घेतलेलं आहे। हे जे पीठ आहे ना आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्ट झालं ना तर ते खायला छान नाही लागत आणि मिश्रण जर पातळ झालं ना तर ते तुटायची शक्यता असते। त्यामुळे व्यवस्थित आपण करून घ्यायचं। तेलामध्ये ते पातळ झालं ना विरघळतं। आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला हाय ठेवायची आहे, गॅस सिम बिलकुल नाही करायचं आहे आपल्याला, कारण जे वड्या असतात ना त्या पूर्ण तेलामध्ये विरघळून जातात। त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल ठेवायची आणि ते व्यवस्थित होत आले ना का मीडियम करायचे आहे। तुम्ही बघू शकता कबाब आपले किती सुंदर आणि छान झालेले आहेत। यात तुम्हाला जर आवडत असेल ना गाजरसुद्धा ॲड केलं तरी चालेल, छान लागतं ते, कारण लहान मुलांसाठी आपण असे प्रयोग करत राहतो, कारण या पद्धतीनेच मुलांना खाऊ घालावं लागतं। हे जे कबाब आहेत ना तुम्ही सॉससोबत किंवा हिरवी आपली चटणी असते ना त्याच्यासोबत जरी सर्व केले किंवा खाल्ले तरी छान लागतात, किंवा असेही खायला छान लागतात, त्याला काही गरज नाही बाकी कशाची। गरमागरम खायचं, एकदम मस्त असे लागतात। तुम्हाला आजची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।